राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आरक्षणाबाबत 1 ऑक्टोबरला दिलेल्या आदेशात मागास प्रवर्गासाठी 27% जागा आरक्षित ठेवण्याचे स्पष्ट केले आहे। त्यामुळे अकोला जिल्हा परिषदेत 52 पैकी 14 गट तर पंचायत समित्यांचे 28 गण मागास प्रवर्गासाठी राखीव होणार आहेत। जिल्ह्यातील अनुसूचित जमातींची लोकसंख्या पाहता त्यांच्यासाठी एका जागेची वाढ होऊन ती 5 होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तर अनुसूचित जातींसाठी 12 जागा राखीव राहणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांची टक्केवारी 50 पेक्षा अधिक होऊ नये असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता। त्यानंतर 2017 पासून सर्वच जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर परिषद, महापालिका, नगरपंचायतीमध्ये आरक्षित जागांच्या 50% मर्यादेच्या कारणावरून राजकीय उलथापालथ झाली होती। निवडणूक आयोगाच्या आदेशात नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 27% जागा राखीव करण्याचं म्हटलंय। तसंच जिल्ह्यातील लोकसंख्येचा आधार घेत अनुसूचित जाती जमातींसाठी गट आणि गण राखीव राहणार आहेत। ती लोकसंख्या पाहता अनुसूचित जमातींसाठी आता जिल्हा परिषदेचे 5 गट राखीव होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। त्यातच महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या नियम 2025 नुसार आरक्षणाची सुधारित पद्धतही ठरवून देण्यात आली आहे। त्यानुसार पुन्हा नव्यानं निवडणूक असल्याचं गृहीत धरून गट गणांचे आरक्षण निश्चित होणार आहे।